पुढे पुढची सूत्र आपण बघणार आहोत. आपण दुसरा पाद आपण बघत आहोत. दुसऱ्या पादामध्ये आपण पुन्हा एकदा फक्त एक कुठली कुठली सूत्र आहेत आपण एकदा लक्षात घेणार आहोत. पहिली दोन सूत्र तुमची कशाची आहेत? क्रियायोगाची आहेत. एक क्रियायोग म्हणजे काय? तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान. त्याच्यानंतर त्याचा परिणाम कशासाठी क्रियायोग करायचा? समाधी भावनार्थ, समाधीची स्थिती मिळवण्यासाठी आणि क्लेश कमी करण्यासाठी, क्लेश तनु करणार्थश्च, त्याच्यासाठी आपण क्रियायोग करतो. त्याच्यानंतरची सूत्र कुठली आहेत? काल आपण केली. कुठली सूत्र आहेत क्रियायोगानंतर? क्रियायोगानंतर आपण कुठली सूत्र केली? पंचक्लेश. पंचक्लेश. पाच क्लेश: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. बरोबर. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे काय? अविद्या क्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणाम. ते सूत्र अविद्येचं नाहीये. अविद्येचं पुढचं सूत्र आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग तो आहे अविद्या क्षेत्रम उत्तरेषाम. उत्तरेषाम म्हणजे अविद्येच्या पुढची जी काही क्लेश आहेत त्याचं क्षेत्र, त्याची जननी, त्याची भूमी म्हणजे अविद्या आहे. म्हणजे अविद्येपासून पुढचे चार क्लेश निर्माण होतात. अविद्या क्षेत्रम उत्तरेषाम. आणि त्याच्या त्या चार अवस्था दिलेल्या आहेत. प्रत्येक क्लेशाच्या चार अवस्था असतात. प्रत्येक क्लेशाच्या चार अवस्था असतात. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार या चार अवस्था असतात. त्याच्या पुढचं सूत्र अविद्येचं आहे. अनित्य अशुची दुःखानात्मसु नित्य शुची. तुम्ही दुःख अनात्मसु नित्य शुची सुख आत्मख्याती अविद्या. बरोबर. मी याचे दोन पार्ट करायचे सांगितलं होतं या सूत्राचे. बरोबर. जे पहिला पार्ट आहे अनित्य म्हणजे अनित्यला नित्य समजणं, नंतर अशुचीला शुची समजणं, दुःखाला सुख समजणं आणि अनात्मला आत्म समजणं, ही अविद्या आहे. हे अविद्येचं डेफिनेशन. अविद्या म्हणजे काय तर हे सांगायचं आहे. आणि त्याच्या पुढे तुम्ही म्हणा की अविद्या क्षेत्रम उत्तरेषाम. बरोबर. अविद्या हे पुढच्या चार. अविद्येपासून अस्मिता निर्माण होते आणि अस्मितेतून परत पुढचे तीन निर्माण होतात. बरोबर. म्हणजे अविद्येपासून हे सगळे पुढचे चारही क्लेश निर्माण होतात. बरोबर. त्याच्या पुढचं सूत्र आहे अस्मिता. अस्मिताचं सूत्र काय आहे? दोन शक्ती त्याच्यामध्ये सांगितली आहे, दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती. दृक् दर्शन शक्योः एकात्मता इव अस्मिता. बरोबर. दृक् शक्ती म्हणजे काय? द्रष्ट्याची शक्ती. आपण पुरुष आपण बघितलं होतं. दर्शन शक्ती आपण बघितलं होतं कशाची? प्रकृती किंवा आपलं शरीर. एक आत्मा आणि एक आपलं शरीर थोडक्यात. बरोबर. आपण इंद्रिय, आपण डोळ्याचं उदाहरण घेतलं होतं, आठवतंय का? हो मॅडम. हा बरोबर. बघणारा कोण? आत्मा आहे. बरोबर. आणि इंद्रियांमार्फत तो बघत असतो आणि दोघांची आवश्यकता असते. या दोघांना एक समजणं म्हणजे अस्मिता. बरोबर. एकरूपता म्हणजे या दोघांना एक समजणं हे अस्मिता. त्याच्यानंतरचं सूत्र काय आहे? राग. राग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची आसक्ती किंवा आवड. एखादी गोष्ट हवीशी वाटणं. पण ती केव्हा हवीशी वाटते? सुख. पुढे काय आहे? सुख
सुख अनुशयी राग हा, अनुशयी याचा अर्थ काय आहे? मागोवा घेणारी. तुमच्या मोबाईल मध्ये ते आहे ना, ते काढा तुम्ही. हे ठेवूनही तुम्ही काढू शकता ना. व्हॉट्सअप वरती आहे, तुमच्या ग्रुप वरती टाकलेलं आहे ते. बरोबर. सुख अनुशयी राग, हा सुखाचा मागोवा घेणारी ती वृत्ती, म्हणजे ती आवड किंवा आकर्षण म्हणजे राग. नंतर द्वेष, पुढचं द्वेष. द्वेष म्हणजे काय? दुःख. अनुशयी द्वेष बरोबर. म्हणजे काय? दुःखाचा मागोवा घेणारी नावड किंवा विकर्षण. बरोबर. हे 4 क्लेश झाले. पुढचा 5वा क्लेश कुठला? अभिनिवेश. त्याचं सूत्र म्हणा. मी म्हणू का दुसरे म्हणते? कोणी म्हणताय का दुसरं? म्हणतायत का? अंजलीताई तुम्ही म्हणताय? हो, म्हणू का म्हणा मॅडम? म्हणा. स्वरसवाही विदुषः अपि तथा आरूढः अभिनिवेशः. बरोबर. त्याचा अर्थ काय आहे? जीवनाविषयी विद्वान लोकांना देखील आसक्ती असते असं म्हणता येईल. आसक्ती असते. आणि स्वरसवाहीचा राहिला ना अर्थ. जीवनाविषयीचे प्रेम म्हणता येईल का स्वरसवाहीला? देहाभिमान नाही, स्वरसवाही म्हणजे तो स्वभावताच असतो. स्वरसवाही स्वभावताच असतो. म्हणजे हा देहाभिमान, अभिनिवेश हा स्वभावताच असतो, जन्मतःच असतो. आपण बघितलं ना, लहान मुलाला आपण हे केलं तरी सुद्धा मरण्याची म्हणजे मरू नये हे कशातून असतं? जीवनाच्या आसक्तीमधून असतं. आणि तो कायम स्वरूपी तो रस तुमच्यामध्ये वाहत असतो, स्वभावताच तो असतो. आणि मग आता ह्या 5 क्लेशांचा नाश कसा करायचा? ते कमी कसे करायचे? त्याची 2 सूत्र आहेत पुढची. ते प्रतिप्रसव ध्येयाः सूक्ष्माः. बरोबर. त्याचा अर्थ काय? परत जाऊन. ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? ते म्हणजे काय? 5 क्लेश. बरोबर. ते 5 क्लेश म्हणजे अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, हे 5 क्लेश. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? प्रतिप्रसव म्हणजे काय? प्रसवाच्या उलट्या क्रमाने. प्रसव म्हणजे पैदा होणं किंवा बाहेर येणं. म्हणजे बाळ, आपण प्रसूती केंद्र हे नाव लक्षात ठेवा, की म्हणजे बाहेर येतं. मग ते कसं? उलट्या क्रमाने, प्रसवाच्या उलट्या क्रमाने. बरोबर. त्यांना कमी करायचं तर आपण बघितलं, आपण लाईनीने बघितले, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. उलटा क्रम म्हणजे काय? अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता आणि अविद्या. अशा उलट्या क्रमाने प्रवास करत या क्लेशांना सूक्ष्म करता येते आणि त्यांचा नाश करतं, म्हणजे ते विनाशायोग्य असतात. बरोबर. हेय. आता पुढचं सूत्र काय? आता हे कमी झालेले म्हणजे ते सूक्ष्म झाल्यानंतर त्याचा विनाश अजून कशा प्रकारे करता येतो किंवा कमी करता येतो? ध्यान हेयाः तद्वृत्तयः. बरोबर. आता ह्या क्लेशांच्या ज्या चित्तवृत्ती आहेत, तर या ध्यानाच्या साहाय्याने सूक्ष्म करून त्यांचा विनाश करता येतो. ध्यान हे अगदी पॉवरफुल आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ध्यानाने त्या अगदी दगदगीत सुद्धा करता येतात. सुप्त रूपातल्या वृत्ती सुद्धा त्यांचा नाश करता येतो. आता त्याच्या पुढचं जे सूत्र आहेत, त्याच्या आपण मधला भाग ठेवला होता. बरोबर. त्याच्यानंतर आपण एकदम उडी मारली होती अष्टांग योगावरती. यम नियम आपण बघितले, त्याच्यानंतर आसनाची सूत्र बघितली, त्याच्यानंतर प्राणायामाची सूत्र बघितली. 46 पासून 3 आसनाची सूत्र, त्याच्या पुढची 5 प्राणायामाची सूत्र, त्याच्या पुढची 2 प्रत्याहाराची सूत्र. इथे आपला दुसरा पाद संपतो. आता मधला जो राहिलेला आहे भाग तो आपण बघणार आहोत. तो म्हणजे कर्माशय. आपण पंचक्लेश बघितलं. आता पुढचं आहे, तर ह्या क्लेशांचं मूळ काय आहे? तर आपण पुढचं जे सूत्र आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता. क्लेश मूलः, तुम्ही तुमच्या घरी म्हणायचं आहे. क्लेश मूलः कर्माशयो. कर्माशयो मी दोनदा म्हणते, म्हणजे सेकंड टाइम माझं तुमच्या बरोबर येईल. फर्स्ट टाइम तुम्ही ऐकायचं.
दृष्टादृष्ट दृष्टादृष्ट जन्म 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 वेदनीयः वेद वेदनीयः बरोबर. पुन्हा वाचते पहिली लाईन. क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्म वेदनीयः. आता पुढची लाईन मी वाचते. क्लेशमूलः त्याची आता आपण फोड करणार आहोत बरोबर. क्लेशमूलः कंसातलं वाचत नाही मी. कर्माशयः दृष्ट अदृष्ट जन्म वेदनीयः. परत वाचते. आता कंसातलं पण वाचते म्हणजे कंसामध्ये त्या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. क्लेशमूलः क्लेशांमध्ये मूळ असलेले. कर्माशयः कर्माशय म्हणजे काय तर संचित किंवा कर्माचा साठा. म्हणजे आपले जे काही कर्म करतो त्याचा साठा जिथे असतो, ज्याचा साठा जो आहे त्याला कर्माशय म्हटलेला आहे. आशय म्हणजे साठा आणि कर्म आशय म्हणजे कर्माचा साठा. दृष्ट दृष्ट म्हणजे वर्तमान. अदृष्ट म्हणजे भावी म्हणजे पुढे येणारे. जन्म वेदनीय म्हणजे तुम्हाला भोगावे लागणार आहे. आता त्याचा अर्थ काय आहे. संचित किंवा कर्माच्या साठ्याचे मूळ या 5 क्लेशांमध्ये आहे. आपण तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला नोट ज्या वेळेला कर्माशयाची दिली त्याच्यात एक शेवटची लाईन तुम्ही विसरू नका म्हटलं होतं बरोबर. तर ती ही याच्यामध्ये आहे. क्लेशांचं म्हणजे जे मूळ आहे तर ते कर्माशयाचं मूळ काय आहे. हे 5 क्लेश आहेत बरोबर. संचित किंवा कर्माच्या साठ्याचे मूळ या 5 क्लेशांमध्ये आहे. संचित कर्म वर्तमान आणि भावी जन्मांमध्ये भोगावे लागते. आता याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात समजलेला आहे. काय वाचलंय त्याचं समजलंय. एखादा शब्द नाही समजलाय का त्याचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. हे जे असं म्हणता येईल का की पूर्वसंचिताच्या जन्मातून क्लेश निर्माण होतात असं होतं का मग त्याचा अर्थ. दुसरा का नाही असं. पूर्वसंचितातून क्लेशांचा जन्म होतो. संचिताचे मूळ क्लेशांमध्ये नसतं. साठ्याचं साठ्यांचं तुम्ही म्हणताय साठ्यामधून क्लेश. त्या साठा जो तयार होतो तो तुमचा क्लेशांमुळे तयार होतो. म्हणजे मूळ हे 5 क्लेश आहे बरोबर. त्या साठ्याचं मूळ जे आहे ना. आता बघा आता ते कसं ते आपण बघणार आहोत. तुम्ही समजताय ते बरोबर आहे. आता याच्यामध्ये कर्माशय कुठले कुठले नवीन शब्द आलेले ते आपण बघूया. कर्माशय शब्द आलेला आहे. क्लेश मूल आलेला आहे. दृष्ट जन्म आलेला आहे. अदृष्ट जन्म आलेला आहे बरोबर. आता कर्माशय म्हणजे काय तर कर्म आपण प्रत्येक जे काही कर्म करतो त्या कर्माचा आपल्या चित्तावरती चांगला किंवा वाईट त्याला धर्म किंवा अधर्म रूप म्हणलेलं आहे. आता हे पुस्तकातले शब्द किंवा व्यासभाष्यामध्ये काही वापरलेले शब्द आहेत. पण आपण सोपं करून घेताना प्रत्येक कर्माचा तुमच्या चित्तावरती चांगला किंवा वाईट संस्कार होत असतो बरोबर. म्हणजे आपण समजा एखादा पत्रा आहे. तो पत्रा असा समोर आहे. एक बॉल मारला तर एक बॉल मारल्यावरती त्या बॉलचा तिथे टोचा पडणार की नाही त्या पत्र्याला बरोबर. मग तुमचं एक कर्म तुमचा एक विचार कर्म म्हणजे तुम्ही जी ऍक्शन करता तीच नाही तुमचा विचार सुद्धा बरोबर. तुमच्या कुठल्याही कृतीचा विचाराचा प्रत्येकाचा कुठल्याही कर्माचा एक संस्कार होत असतो. आणि तो संस्कार कर्म केलं त्याचा संस्कार तो साठला. ही पिशवी कर्माशय तो साठा एक पिशवी आहे ती त्याचा प्रत्येकाचा तुमच्या कर्माचा संस्कार होत असतो आणि तो इथे साठत असतो. एवढं कळलं. त्याला हा जो साठा आहे ही जी कर्मसंस्कारांची पिशवी आहे त्याला कर्माशय असं म्हटलं जातं. एवढं कळलं का. हो. त्यालाच आपण संचित असं म्हणतो. संचित साठलेलं बरोबर. काय साठतं तुमच्या कर्माचे संस्कार तिथे साठतात. तुम्ही जो काही कुठलंही कर्म करा. मी पेन उचललं काही उचललं कारण त्याची प्रत्येकाची स्मृती होतच असते ना. प्रत्येकाच्या त्या वृत्तीतून
त्याचा संस्कार होतच असतो तिथे आणि तो तिथे साठत असतो. आता क्लेशमूल याचं काय आहे? तर आता आपण बघितलं की प्रत्येक क्लेशाचं मूळ काय आहे? 5 क्लेश बघितले. हं, तर ह्या 5 क्लेशांचं मूळ काय आहे सांगा बरं? पंच पंचक्लेश. क्लेश. पंचक्लेश या 5 क्लेशांमध्ये मूळ काय आहे त्याच्यात? कशापासून हे बाकीचे क्लेश निर्माण झालेले आहेत? म्हणजे अविद्या. अविद्या. कर्मापासून. अविद्या हे सगळ्या क्लेशांमध्ये मूळ आहे ना, त्याच्यापासून अविद्येतून निर्माण झालेल्या आहे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात शेवटी आपली सुटते ती अविद्या. कारण का ते मूळ आहे, त्या मुळाचा नाश हा नंतर होतो. आधी झाडाच्या फांद्या बिंद्या कापल्या जातात आणि मग मुळाकडे जाता येतं आपल्याला. बरोबर, म्हणजे नॉर्मली आपण जातो. आपण क्लेश तनू करणार्थ क्लेश तनू केले. आपण मगाशी प्रतिप्रसव आपण उदार अवस्थेतले क्लेश आहेत ते विच्छिन्न अवस्थेत नेले, विच्छिन्न तनू केले, तनू मधनं त्याच्यानंतर ते सुप्त रूपामध्ये राहिलेले ते सुद्धा ध्यानाने आपण जाळून टाकले. बरोबर, आणि आपण क्लेश सुद्धा उलट्या म्हणजे त्यांच्या अवस्थांमध्ये पण आपण कमी करत गेलो आणि त्या क्लेशांमध्ये पण आपण कमी करत गेलो. सगळ्या रीतीने आपण कमी करत गेलो. हे आपण मागच्या सूत्रांमध्ये बघितलं. तर ह्या क्लेशांचं मूळ काय आहे? अविद्या. आता दृष्ट जन्म आपण मगाशी बघितलं. दृष्ट जन्म म्हणजे आता तुम्ही जो भोगता आहात तो जन्म. आता वर्तमानामध्ये जो कुठला जन्म तुम्ही भोगता आहात त्याला म्हटलेलं आहे दृष्ट जन्म. अदृष्ट जन्म म्हणजे काय? तर भविष्य काळामध्ये प्राप्त होणारे तुमचे जन्म. बरोबर, एवढं लक्षात येते? भविष्य काळात प्राप्त होणारे जन्म म्हणजे अदृष्ट जन्म. आणि आता तुम्ही दृष्ट जन्म, आता हे जो कर्माचा साठा आहे संचित कर्म, तो कर्माचा साठा जो आहे तो तुम्ही भोगता आहात. कशा प्रकारे भोगता आहात? तर तो तुम्ही आता पण भोगतात, म्हणजे त्या साठ्यातल्या काही कर्मांचा परिणाम म्हणून तुम्ही तो आता सुद्धा भोगता आहात आणि तो भविष्यात पण तुम्ही भोगणार आहात. बरोबर, तो भविष्यात पण तुम्ही भोगणार आहात. मी इथे मला जरा इथे नेटवर्कचं हे येतंय, मी थोडं व्हिडिओ बंद करते. माझा आवाज जर नाही आला ना मध्येच तर सांगा, कारण मला कळणार नाही. एवढं तुम्हाला कळलं का? शब्दांचे अर्थ कळले का? हो. पण पुन्हा एकदा म्हणजे आता वर्तमान आणि भावी जन्मांमध्ये या कर्मसंस्कार आपले जे असतात, प्रत्येक कर्माचे संस्कार त्यांच्या समूहाचं फळ आपल्याला ते प्राप्त होत असतं. बरोबर, आपण म्हणजे हे जरा थोडं रिपीट आपण करतो कारण ते आपल्याला समजलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी आपण व्यवहारामध्ये आपण वागत असताना हे माझ्याच बाबतीत का घडतं, हे जे काही प्रश्न पडलेले असतात ना, तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे सगळे आपल्याला सापडणार आहे. आता आपल्यासारखी जी लोक असतात, नॉर्मल पीपल आपल्यासारखे जे असतात, तर त्यांचं आपल्याला क्लेशाने युक्तच आपलं जीवन असतं. पण व्यासांनी कुठल्या बरं व्यासांनी का वाचस्पती कुठल्या तरी पुस्तकामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की जीवनमुक्त पुरुषांचं, आता तुम्ही जीवनमुक्त मला वाटतं आता तुम्ही अभ्यास करणार आहात नंतर, तर जीवनमुक्त जे पुरुष असतात त्यांच्या आचरणामध्ये म्हणजे ते क्लेशमूलक नसतात, म्हणजे क्लेशांनी भरलेलं त्यांचं आयुष्य नसतं. बरोबर, म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे ज्या वेळेला त्यांना जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते त्यावेळेला त्यांचं आयुष्यामध्ये नंतरच्या आयुष्यामध्ये ते जे काही कर्म करतात ती त्यांच्या हातून आपोआप घडत असतात. ते क्लेशांनी युक्त ती कर्म नसतात. असं एक त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य म्हटलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता सर्व आपण कुठल्या पण क्रिया केल्या ना तर त्या प्रत्येक क्रियेचे आपण बघितलं की सूक्ष्म संस्कार असतात, ते बीजरूप संस्कार असतात. आणि आता आपण एक बी जर म्हटलं तर त्या बी पासून आपण रोप तयार होतो, आपण बघितलं. बरोबर, म्हणजे कुठलंही बी म्हटलं तर त्याचं रोप तयार होतं, म्हणजे ते रोप होण्याचं कारण त्या बी मध्ये असतं. आपण उलट बोललो, ते रोप होण्याचं कारण त्या बी मध्ये असतं. एवढं कळलं का? हे वाक्य तुम्हाला कळलं ना, की एखादं रोप व्हायचं असेल तर त्याचं कारण त्या बी म्हणजे त्या बी मध्ये ते असतं म्हणून ते उगवतं झाड. बरोबर, आणि तसंच आपल्या जे संस्कार आहेत ना, तर हे जे संस्कार आहेत तेच त्या कारणाचं रूप घेतात
आणि त्याचा हम्म. परिणाम म्हणून तुम्हाला या जन्मात किंवा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते भोगायला लागतं. आता आपले जे काही संस्कार, आपण असं म्हणू शकतो का की प्लस मायनस त्याच्यामध्ये काही तसं होत नसतं. काही संस्कार असतात ना, तर त्याचे परिणाम आहेत ना, तर ते तुम्हाला तात्काळ घडून येतात. आणि म्हणजे या जन्मामध्ये सुद्धा काही कर्माचरण तुमच्या म्हणजे काही तुम्ही गोष्टी करता चांगल्या वाईट, आणि त्याच्यातून पण कर्माशय तुमचा निर्माण होतो आणि त्याचे पण संस्कार ऍड होत असतात. म्हणजे नुसतं संचित म्हणजे मागचा जन्म आहे असं नाहीये. कळलं का? आता सुद्धा या जन्मात सुद्धा तुम्ही जी काही कामं करत असताना, तर ते पण त्याच्यामध्ये ऍड होत असतं. वर्तमानामध्ये तुम्ही जी काही कर्म करता, आता वर्तमानामध्ये सुद्धा तुम्ही जी काही कर्म करता ते संचिताचं फळ पण असूच शकतं. म्हणजे थोडक्यात आता गोंधळ करून घेऊ नका. आता समजा आपण म्हणूया, मागच्या जन्मी मी काहीतरी कर्म केलं म्हणून आज मी तुम्हाला शिकवते. बरोबर? हे माझं मागच्या जन्मीच्या संचिताचं फळ आहे असं समजूया. पण आता मी शिकवताना मी तुम्हाला चांगल्या रीतीने शिकवणं, जे काही ज्ञान मला आहे त्याच्यात अजून मी वाचन करून तुम्हाला चांगल्या रीतीने समजावणं, हे माझं आताचं कर्म आहे. ते जर मी नाही नीट केलं, तर त्याचे नीट न केल्याचे वाईट परिणाम माझ्या कर्माशयामध्ये ऍड होणारच आहेत. बरोबर? एवढं कळतंय? हो, हो. हां. हो मॅम, हो हो म्हणजे प्रत्येक कर्म आपल्याला, तुम्ही जे काही करता त्याचा संस्कार होतो आणि तो संस्कार तुमच्या कर्माशयामध्ये ऍड होत जातो आणि पुन्हा त्या कर्माशयातून नवीन कर्मांना परत तो जन्म देतो. बरोबर? तो संस्कार बीजरूपाने कर्माशयात असतो आणि तो तुमच्या नवीन संस्कारांना तो जन्म देत असतो. आता कर्म आपण म्हटलं ना, हा एक प्रकारचा फोर्स आहे किंवा ते बळ. मी जसं म्हणलं, बॉल भिंतीवर आपटला किंवा पत्र्यावर आपटला तर तो एखादा टोचा नक्की निश्चित करतो. तसं कर्माचं पण तसंच आहे. त्याचा परिणाम हा आपण मगाशी म्हटलं जसं मी, की तो तात्काळ तुम्हाला दिसतो, नाहीतर दीर्घ काळानंतर तुम्हाला दिसतो. पण त्याच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडतोच घडतो. म्हणजे असं होत नाही कधीच, की हे मी कर्म केलं आणि त्याचा परिणाम घडला नाही. बरोबर? आणि आपल्याला जे क्लेश निर्माण होतात ना, तर आपण केलेल्या क्रिया म्हणजे आपण जे काही कर्म करतो आणि त्याच्यानंतर त्याची जी काही प्रतिक्रिया घडते, त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये क्लेश निर्माण होत असतात. आपण जे काही क्रिया करतो आणि त्याची काही प्रतिक्रिया घडत असते, त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये क्लेश, आपण जे 5 क्लेश बघितले, तर ते क्लेश निर्माण होतात. आणि आता समजा, आतापर्यंत जन्मापासून आतापर्यंत मी जी काही कर्म केली किंवा तुम्ही तुमच्या बाबतीत विचार करा, तुम्ही जी काही कर्म केली, ती तुम्हाला सगळी आठवतात का हो? सगळी आठवतात का? तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून म्हणजे अगदी आता उठला आहात आणि नंतर रात्री झोपला आहात, झोपेतही तुम्ही स्वप्न बघण्याचं कर्म करतच असता. जी तुम्ही एवढी सगळी कर्म इतक्या वर्षांची तुम्हाला आठवतात का? नाही आठवत. बरोबर? आपण बरीचशी कर्म, आपण एखाद्याला काही रागावून बोललोय, एखाद्याला काही चांगलंही कर्म केलंय किंवा आपल्या नकळत काही गोष्टी आपल्या हातून चांगल्या वाईट घडून गेल्यात. आपण एवढ्या लक्षात नाही ठेवत. बरोबर? पण ह्या सगळ्या कर्मांची गोळाबेरीज ही होतच असते. त्या कर्माशयामध्ये त्याची तो म्हणजे गोळाबेरीज होत असते आणि प्रत्येकाला जे काही आयुष्य भोगावं लागतं, ते त्याच्या कर्माशयानुसार त्याला भोगावं लागतं. बरोबर? मग ते कसं भोगावं लागतं? वर्तमानात तुम्हाला भोगावं लागतं किंवा भविष्यामध्ये तुम्हाला भोगायला लागतं. आता मगाशी अंजलीताई तुम्ही म्हणलात तसं कर्माशय म्हणजे काय आपण म्हटलं? संचित कर्म किंवा कर्माचा संचय. आता ह्या संचित कर्मापैकी जे काही भोग आपल्या वाट्याला येतात, आता जे आपण भोगतो आहोत त्याला आपण प्रारब्ध कर्म आपण म्हणू शकतो. बरोबर आहे ना? आपण म्हणतो ना, हे माझ्या प्रारब्धातच नव्हतं. म्हणतो की नाही? किंवा त्याला दुसरा शब्द आपण काय वापरतो? प्राक्तन. बरोबर आहे ना? प्रारब्ध कर्म म्हणजेच आपण त्याला प्राक्तन हा शब्द सुद्धा वापरला जातो. हं? आता प्राक्तन जर आपण म्हटलं, तर प्राक्तनची फोड आपण जर केली तर प्राक म्हणजे पूर्वीचं आणि तन म्हणजे ताणलेलं.
तर पूर्वीचं जे कर्म ताणून आपल्यापर्यंत जे काही पोचवलं जातं ते म्हणजे प्राप्त. म्हणजे काय, कर्माशयातले पूर्वीचे आपणच जे काही साठवलेले जी कर्म आहेत, जी काही आपल्याला माहित नाहीयेत, ते सगळं आपल्याला आता भोगायला लागतं. आणि म्हणजेच काय, प्रारब्ध किंवा हे जे प्राक्तन आहे, हे या जन्मीच्या क्लेशाचं मूळ असतं. म्हणजेच तो कर्माशय आहे, त्याच्यातूनच ही कर्म येत असतात आणि आपण ते भोग आपण भोगत असतो. एवढं लक्षात आलं? हा त्याचा हो. अर्थ झालेला आहे. पण हं. आता आपण असं म्हणायचं का, की आता मला जर तो काय कर्माशय आहे, तो भोगायचाच आहे, तर मी आता कशाला काय करू? बरोबर आहे ना? आता कशाला प्रयत्न करायचे? असं म्हणून चालणार नाही. या जन्मात सुद्धा तुम्हाला तुमची कर्म ही चांगल्या रीतीने करायलाच लागतात. आपण जर योग साधना, तुम्ही पहिला पाठ बऱ्यापैकी अभ्यासलेला आहे, बरोबर? तर तेव्हा तुम्हाला आपण त्याच्यात काही शब्द वापरलेले होते. सत्कार, आसेवितो हे शब्द वापरलेले होते की नाही? आदरपूर्वक, सत्कार, आसेवितो, नैर्यंतर हे शब्द वापरले होते की नाही? योग साधना तुमची कशी ठेवायची आहे तुम्हाला? की तुम्ही ती हो. आदराने करायची, अखंडपणे चालू ठेवायची, नियमित चालू ठेवायची. मग आपण योग साधना आपली जी काही आहे, तर ती जर आपण अशी आपण आता या जन्मामध्ये, वर्तमानामध्ये, भविष्यामध्ये ती जर तुम्ही चालू ठेवली, तर तुम्ही या जन्मात सुद्धा किंवा पुढच्याही जन्मामध्ये ते योगाचे संस्कार आपोआप जागृत होतात आणि तुमची जी काही वाटचाल आहे ती कैवल्याच्या दिशेने होऊ लागते. आता याचा अर्थ काय होतो, की आता तुम्ही जे करता आहात योग, तुम्ही हे योग मार्गात आलात हेच तुमचं प्रारब्ध आहे आणि हे तुमचे मागचे जे चांगले संस्कार आहेत, त्याच्यामुळेच आपण सगळे जण जोडले गेलेलो आहोत. योगामध्ये आलो आहोत. कोणाचा कितवा जन्म आहे माहित नाही आपल्याला. पण इथे आपण जोडले गेलेलो आहोत एका चांगल्या कार्यासाठी. हे आपले मागचे कर्माशयच आहे. बरोबर? एवढं लक्षात येतंय? हो. म्हणजे आपण हे जे सूत्र आपण केलं, क्लेशमूलः कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्म वेदनीय. आता हे तुम्हाला आपण क्लेशांचं मूळ असलेला कर्माशय किंवा कर्माचा साठा हा या जन्मीचा म्हणजे आता आपण जे भोगतो आहोत ते, आणि तो पुढच्या जन्मामध्ये किंवा भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते भोगायला लागतं. हा त्याचा अर्थ झाला. आता आपण पुढे जाणार आहोत 2.13 13. एक मिनिट माझं पुस्तक काढू दे. हा, मी वाचते, तुम्ही पुढचं माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं आहे. आता ती पहिलं आहे सती. सती त्याचा उच्चार कमी करायचा, सती नाही म्हणायचे, सती. मूले, मू दुसरा आहे, मूले तद्विपाको, तद्विपाको जात्यायुर्भोगाः, जात्यायुर्भोगाः. आता त्याच्या खालची लाईन मी पुन्हा एकदा सूत्र वाचते. सती मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः. आता कंसातले शब्द मी वाचत नाहीये, नुसती फोड वाचते. सती मूले तद विपाकः जाती आयुः भोगाः. सती मूले तद विपाकः जाती आयुः भोगाः. आता कंसातले शब्द वाचते आहे पूर्ण. सती म्हणजे काय, असेपर्यंत. मूले म्हणजे मूळ. तद म्हणजे ते. विपाकः म्हणजे परिणाम. जाती म्हणजे जात. आयुः म्हणजे आयुर्मान. आणि भोग शब्द म्हणजे आपण भोग म्हणतो ना, आपण जन्माला येतात, आपण जे काही आपल्या वाट्याला वागणं येतं त्याला भोग म्हटलेलं आहे. ते म्हणजे आता इथे ते याचा अर्थ काय आहे, तद म्हणजे ते म्हणजे काय, कर्माशयाचं मूळ. बरोबर, मूल हे शब्द वापरलाय. ते म्हणजे कर्माशयाचं मूळ शिल्लक असेपर्यंत त्याचा परिणाम म्हणून विशिष्ट जात, 3 गोष्टी आहेत, विशिष्ट जात, आयुर्मान आणि सुखदुःखांचे भोग जन्मोजन्मी माणसाच्या वाट्याला येतात.
बरोबर. आपण आता आधी आपण बघितलं की पंचक्लेशांचा कमी करायचे, ते कसे करायचे. पण काय आहे माहितीये का, ह्या गोष्टी ही लॉंग प्रोसेस असते. याच्यामध्ये खूप दिवस जातात. प्रत्येकाची साधना ही वेगळ्या स्तरावरची असते आणि पंचक्लेश हे आपल्या पुरावा करतच असतात. असे एका दिवसात आणि 4 महिन्यामध्ये ते काही जात नाहीत. बरोबर आहे की नाही? तर आता हे आपण जर आपलं आयुष्य किंवा आपल्या बरोबर इतरांचं आयुष्य आपण जर बघितलं, तर या कर्माशयाचं मूळ जे आहे, तर ते शिल्लक असेपर्यंत कर्माशयाचं मूळ म्हणजे काय? क्लेश, बरोबर ना? ते असेच तोपर्यंत त्याचे परिणाम तुम्हाला जात म्हणजे वेगवेगळ्या जाती, त्याच्यामध्ये आयुष्य आणि भोग, सुख-दुःखांचे भोग आपल्या वाट्याला येतात. हं? आणि आता हे मनामध्ये हे संस्कार रूपी मूळ असं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये प्रत्येक क्लेशांचं प्रत्येक कृतीचं जे संस्कार रूपी जे मूळ आपल्यापर्यंत आपल्या कर्माशयामध्ये राहतं ना बीजरूपाने, तर ते जे आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हे भोग तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच भोगावे लागतात. बरोबर? आणि त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या जाती, आयु आणि भोग. बरोबर? म्हणजे ते तुम्हाला कशा प्रकारे भोगायला लागतात तेही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण नुसतं वर्तमानात भोगतो, भोगायचे, भविष्यात भोगायचे, पण कशा प्रकारे भोगायचे? तर ते म्हणतात आहेत, की तुम्हाला विशिष्ट जातीमध्ये जन्म घ्यावा लागतो, विशिष्ट प्रकारचं आयुष्य तुम्हाला उपभोगायला लागतं आणि सुख-दुःख तुमच्या तुमच्या कर्माशयानुसार त्याचे भोग तुम्हाला भोगायला मिळतात. आता हा त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता इथे कर्माचा विपाक शब्द नवीन आलेला आहे. आता विपाक याचा अर्थ काय सांगितलेला आहे? कोण सांगेल का? विपाक म्हणजे काय? विपाक म्हणजे फळ म्हणता येईल, फळ. हा, फळ किंवा परिणाम म्हणजे त्या निष्पत्ती कर्माचा समजा. परिणाम. तुम्ही जे काही कर्म करता त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ हे विपाक हा शब्द आलेला आहे. बरोबर. काही काही जे नवीन शब्द आहेत तर त्याचे अर्थ हे आपण अगदी पक्के आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आपण 3 प्रकारे त्या कर्मांचं फळ किंवा त्या कर्मांचा परिणाम आपण भोगणार आहोत. कुठले 3 सांगितलेले आहेत? आता मी मगाशी सांगितले. जाती, आयु आणि भोग. बरोबर. जाती, आयुष्य आणि तुमचे भोग. आता आपण जर विचार केला की एक एखाद्या म्हणजे व्यासभाष्यामध्ये त्यांनी जाती याचा अर्थ त्यांनी काय बरं योनी असाही वापरलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या योनींमध्ये तुम्हाला जन्म येतो असाही वापरलेला आहे आणि काही ठिकाणी आपण जे जाती धर्म म्हणतो की नाही, वेगवेगळ्या जाती असतात, तर व्यवसाय किंवा सामाजिक परिस्थिती आपण जर म्हटली ना, तर ब्राह्मण, वैश्य, हा हा क्षत्रिय हा त्या. किंवा वेगवेगळ्या श्रीमंत गरीब वेगवेगळी सामाजिक परिस्थिती किंवा वेगवेगळ्या जाती म्हणजे आपण ज्या अर्थाने मराठीत समजतो त्याच अर्थाने वापरलेला आहे. आणि व्यासभाषा म्हणजे एका याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या योनींमध्ये तुम्हाला जन्म म्हणजे काहींना मनुष्य प्राण्याचा जन्म मिळतो तर काहींना वाघ सिंह किंवा अशा प्रकारचे म्हणजे कीटकाच्या जाती जन्माला येतो. म्हणजे जसजसं तुमचा कर्माशय असतो त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म येतो असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या आपण ज्या अर्थाने मराठीत जाती म्हणतो त्या अर्थाने तुम्हाला तसा जन्म मिळतो. आपण जर बघितलं की इतके सारे पृथ्वीवरती मनुष्य प्राणी आहेत, तर ते प्रत्येक मनुष्य प्राणी हे किती वेगळं वेगळं आयुष्य जगत असतात. म्हणजे कोणी श्रीमंत असतो, तर कोणी गरीब असतो, तर कोणी एखाद्या सुशिक्षित कुटुंबामध्ये जन्माला येतो, एखादा अडाणी म्हणजे कुटुंबामध्ये जन्माला येतो, एखादा अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशामध्ये जन्माला येतो, एखादा अगदी सोमालिया सारखा की जिथे जेवायला मिळत नाही अशा ठिकाणी जन्माला येतो, कोणी पाकिस्तानात तर कोणी इंडियात. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी या माणसाला हे जे काही जन्म मिळत असतात किंवा तर ते जे सगळं आहे किंवा आपण जर बघितलं आपण श्रीमंत दरिद्री असा जरी आपण भेद केला तर कोणाला श्रीमंताचं आयुष्य असतं तर कोणाला दारिद्र्याचं जीवन जगायला लागतं. बरं असं पण असतं की एखादा मनुष्य जन्मतःच आपण म्हणजे विवेकानंदांसारखे किंवा
ज्ञानेश्वरांसारखी जी लोक आहेत जन्मतःच बुद्धिमान ती लोक असतात, बरोबर. आणि काही असतात ती जन्मतःच व्यंग घेऊन जन्माला येतात, निर्बुद्ध असतात, वेडी असतात. आपण म्हणतो ना ते पूर्वजन्म आधीच्या व्याधी आपण योग थेरपीमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वजन्माच्या सुकृतानुसार सुद्धा तुम्ही काही तुम्हाला व्याधी किंवा ह्या जन्मापासूनच तुम्हाला असतात, बरोबर. तर हा सगळा जो काही भेद आहे तो सगळा तुम्हाला तुमच्या कर्माशयानुसार तुम्हाला मिळत असतो. म्हणजे तुमचा जो काही जन्म आता होणार आहे किंवा झालेला आहे तो सगळा त्याचं कारण हे तुमचं कर्माशय असं आहे, बरोबर. आणि त्याच्यानुसारच तुम्हाला आता आयुष्य जगायला लागतं. हे तुम्हाला जातीबद्दल समजलं का? आपण त्याच्यातला एक पार्ट बघितला. हे इथपर्यंत समजलं का तुम्हाला? हो. तुमच्या कर्माशयानुसार तुम्हाला कसं जाती या हेडिंग खाली म्हणजे तुम्हाला जन्माला यायला लागतं किंवा आपण इथे का जन्माला आलो, ह्या परिस्थितीमध्ये ह्या आईबापांच्या पोटीच का जन्माला आलो, लग्न झाल्यावरती ह्याच ठिकाणी का आलो किंवा माझं लग्न नाहीच झालंय किंवा काय ज्या काही गोष्टी तुम्ही अनुभवात असाल तुमच्या आयुष्यात त्याला कारण हा प्रत्येकाचा कर्माशय आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय तर आयु. आयु म्हणजे काय? आयुष्य. आता जर तुम्ही आपण कर्माशयाचाच विचार करतोय तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्याला 100 वर्षाचं आयुष्य असेल तर एखाद्याला कमी आयुष्य 40, 50, 30, 20 वर्षाचं असेल. एखाद्याला अगदी जन्मतःच एखादा जन्म होतो किंवा त्या लगेचच त्याला मृत्यू पत्करायला लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचे आयुष्य किती आहे हे सुद्धा तुमचं कर्माशय ठरवतो, बरोबर. त्याच्यानंतर आता समजा आपण अजून बऱ्याच अशा टीव्हीवर गोष्टी बघतो किंवा व्हिडिओ पण बरेच व्हायरल होत असतात की एखादा ढिगारा म्हणजे एखादी इमारत कोसळते आणि त्या ढिगाऱ्यातून म्हातारी आजी चालत बाहेर येते किंवा एखादं बाळ इतकं छान सुखरूप असतं आतमध्ये म्हणजे त्या ढिगाऱ्यामध्ये आणि एखादा माणूस चालत असतो, त्याची काही चुकी नसते, शेजारच्या माणसाचा धक्का लागतो, तो कुठेतरी पडतो, डोक्याला मार लागतो आणि मरतो किंवा एखाद्याला साधी जखम होते आणि ती जखम एवढं त्याचं रूप घेऊन लगेचच तो मरतो. म्हणजे ते निमित्त इतकं फुटकळ साधं असतं आणि हा मरेल असं वाटतही नाही आणि तो मरतो. आणि एखादा एवढ्या मोठ्या अपघातातून सुद्धा वाचतो. म्हणजे ह्या सगळ्या जर आपण गोष्टींचा विचार केला तर त्याचं कारण हा त्या व्यक्तीचा कर्माशय आहे असं म्हटलेलं आहे. हे कळलं इथपर्यंत? हो. सगळ्यांना कळलेलं आहे? सुनीता तुम्हाला कळलेलं आहे? आपण पुढचं भोग आपण भोगाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता भोग म्हणजे काय तर सुख दुःख रूपी जे काही तुमची जी काही कर्म आहेत त्या कर्माचा परिणाम म्हणून तुम्ही या आयुष्यामध्ये सुख दुःख रूपी जे काही भोग भोगत असतात त्याला इथे त्यांनी भोग म्हटलेलं आहे. आता आपल्याला लक्षात आलं असेल की जी काही सुख मी वर्तमानात किंवा आधी भोगली किंवा भोगणार आहे किंवा दुःख माझ्या वाट्याला जी काही आलेली आहेत तर ती सगळी माझ्याच कर्माची फळं आहेत. त्याला कारण कर्माशय आहे जो मीच माझ्या संस्कारातून कर्माच्या संस्कारातून निर्माण केलेला आहे, बरोबर. आपण जर बघितलं तर आपल्याला अशी किती उदाहरणं दिसतील की आपण बघितलं की सावतामाळी होते ते माळ्याच्या कुटुंबात जन्माला आले म्हणजे एवढे बुद्धिमान एवढे संत महात्मे का नाही श्रीमंताच्या घरी जन्माला आले, पण त्यांची काहीतरी कर्म असतील आणि म्हणून ते माळ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आले, बरोबर आहे की नाही. आपण चोखामेळा बघतो किंवा गाडगे महाराज होते त्यांचे वडील तर व्यसनी होते म्हणजे आणि अशा म्हणजे परिटाचं धोब्याचं त्यांचं व्यवसाय होता आणि अशा ठिकाणी जन्माला आले. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की गरिबाच्या घरी अगदी बुद्धिमान लोक जन्माला आलेली आहेत. मग आपण जर म्हणलं त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, जे बुद्धिमत्ता आहे हेही त्यांचं कर्माशयातूनच त्यांना आलेलं आहे, बरोबर. पण ऍट द सेम टाइम ती परिस्थिती त्यांना जी भोगायला लागली आहे ती सुद्धा त्यांना त्यांच्या कर्माशयातूनच आलेली आहे, ओके नाही. आणि तरी सुद्धा आता
ते लोक अशी होती की त्यांना जी काही परिस्थिती मिळाली त्यातूनही ते या जन्मी कर्म चांगली करून पुढे गेलेले आहेत. असं प्रत्येक वेळी आपण नाही म्हणू शकत की आता यांनी चांगली कर्म केली, हेही पूर्वजन्मीचं सुकृतच आहे. ते बुद्धिमान म्हणून जन्माला आले, पूर्वजन्मीचं सुकृत आहे, पण त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करून त्यांनी किती जणांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण केला, हे त्यांचं कर्म आहे. बरोबर आहे की नाही? की ते त्यांनी या जन्मामध्ये चांगल्या प्रकारे कमवलेलं आहे, आपण असं म्हणूया. म्हणजे आणि आपण जर विचार केला, आता सुखदुःखाचे भोग जर आपण म्हटलं, आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखादा मनुष्य कुठेही गेला ना तरी सुद्धा त्याला सगळं छान छान मिळतं. म्हणजे चांगली माणसं भेटतात, त्याला पैशाचे व्यवहार त्याचे चांगले होतात. नंतर कुठेही गेला तरी सुद्धा त्याला मान सन्मान मिळतो आणि त्यांनी काही नाही समजा तेवढं काही कार्य केलेलं नसलं तरी ते त्याला त्याच्या नशिबी असतंच ते. काहीही त्याचं कदाचित आता त्यांनी काही नाही तेवढं केलंय, पण माहित नाही ते त्याला मिळतं. तर ह्याला कारण जे असतं ना, तर ते त्याचा कर्माशय असतं. आणि काही जण खूप चांगलं काही कार्य करण्याचा प्रयत्न करतात, की दुसऱ्यांचं भलं व्हावं. पण त्यांच्या हातून असं काही घडतं, की त्यांच्या हाती म्हणजे अपयशच येतं. म्हणजे कुठलंही काही केलं किंवा एखादा माणूस बघा पैसे कमवतो, चांगल्या मार्गाने पैसे कमवतो आणि इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर डुबतोच. बरोबर? काही जण आता आपण सगळेजण कारनी ट्रॅव्हल करत असतात. टोल नाक्याला आलं, आता थोडं असंही जर मी म्हणलं, टोल नाक्याला आलं, आपण ज्या लाईनीत येतो तीच लाईन एकदम हळू चालते आणि एखादा माणूस लांब लाईन असते आणि ती इतकी सरसर निघून जाते, हेही आपलं कर्माशयच आहे, खरं म्हटलं तर. म्हणजे कुठेही गेलं तरी कुठल्याही कारण जे आहे ते तुमचा कर्माशय आहे आणि ह्या 3 कॅटेगरीमध्ये तुमची सगळी कर्म पतंजलींनी इतकं इतकं विचार करून या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्यात की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही गोष्ट सापडत नाही. याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला सांगते 5 वृत्ती ज्यावेळेला म्हणजे आम्ही डिप्लोमाला ती सूत्र शिकलो, BA सूत्र शिकलो, पहिल्या वर्षी शिकलो, दुसऱ्या वर्षी शिकलो. म्हटलं अरे हे आहे काय एवढं याच्यामध्ये? तेव्हा कळायचंच नाही. आपली सूत्र पाठ करतोय, त्याची उत्तरं लिहितोय, मार्क मिळतात आहेत, पण एवढं प्रत्येक ठिकाणी ही येण्याचं कारण काय? म्हणून त्याच्यावरती खूप ज्यावेळेला पुस्तकं वाचायला लागली, त्यावेळेला खरोखर लक्षात आलं. मी जवळजवळ 7-8 महिने विचार करत होते. माझा हा विचार मनात आला, तर हा कुठल्या वृत्तीमध्ये बसतो? अरे हा या वृत्तीत बसतो. हा विचार आला, हा कुठल्या वृत्तीत? याच्या व्यतिरिक्त 6वी वृत्ती आपल्याला सापडत नाही. पतंजलीनी ज्या काही 5 वृत्ती सांगितलेल्या आहेत ना, त्याच्या व्यतिरिक्त 6वी वृत्ती आपल्याला सापडत नाही. आणि म्हणूनच आपण या कर्माशयाची ही जी 3 कारणं त्यांनी दिलेली आहे ना, तर ती आपण आता जे काही आयुष्य भोगतो आहोत त्याला कारण आहे, हे आपल्या लक्षात येईल. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे? हो. हो मॅडम. म्हणजे चांगली वाईट जी काही फळं जी मिळतात ना, आपण दुसऱ्याला ह्याच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं, ह्याच्यामुळे माझं हे काम झालं नाही, हे म्हणताना 4 बोटं तुमच्याकडे, अंगठा तुमच्याकडे आणि किंवा अंगठा वर आहे आणि 3 बोटं तुमच्याकडे. एक बोट ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता, ते कर्माशय आहे, ते कारणीभूत आहे तुमचं काम न होण्यासाठी किंवा वाईट होण्यासाठी. हे आपण आपल्यासाठी तरी लक्षात ठेवायचं. आता त्याच्या पुढचं सूत्र ते ते ल्हाद परिताप फलाः पुण्य पुण्य हेतुत्वात्. ते ल्हाद परिताप फलाः पुण्या पुण्य, आता इथे पुण्य आणि अपुण्य आलंय म्हणून ते पुण्या झालेले. पुण्या पुण्य हेतुत्वात्. त अर्धा आहे त्यामुळे त्याचा उच्चारही कमी करायचा आहे. हेतुत्वात, हेतुत्वात असा नाही करायचा. खालचं वाचते ते ल्हाद परिताप फलाः पुण्य अपुण्य हेतुत्वात्. ते ल्हाद परिताप फलाः पुण्य अपुण्य हेतुत्वात्. कंसातलं वाचते ते म्हणजे त्या, ल्हाद, ल्हाद म्हणजे इथे आल्हाद किंवा आनंद किंवा हर्ष
असा त्याचा अर्थ आहे. आल्हाद शब्द मराठीमध्ये आपण वापरतो, त्याचा अर्थ आनंद असा होतो किंवा इथे हर्ष असा दिलेला आहे. आणि परिताप म्हणजे शोक, आणि फळ पुण्य किंवा अपुण्य, अपुण्य म्हणजे इथे पाप म्हटलेलं आहे. आणि हेतुत्वात म्हणजे या हेतूने आपण म्हणतो ना, याला कारक किंवा कारण, या अर्थाने हेतुत्वात हा शब्द वापरलेला आहे. त्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्यकारक कर्मातून शोक हर्षाचे फळ पदरात पडते. म्हणजे आधीचे जे जन्मोजन्मीचा जो काही पाप पुण्यापासून, त्या कर्मापासून जे काही तुमचे संस्कार झालेले आहेत, त्या कर्माशयातूनच आताचे आनंद किंवा सुख दुःखाचे जे काही फळ आहे ते तुमच्या पदरामध्ये पडत आहे. बरोबर. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म केली असेल त्यांना पुण्यकर्माचं फळ काय मिळतं? आनंदाचं जीवन मिळतं. ल्हाद शब्द वापरलेला आहे म्हणजे काय? आल्हाद किंवा आनंद किंवा हर्ष. आणि ज्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये पाप केले असतील तर त्याचं फळ त्या माणसांना काय होतं की दुःखदायक जीवन त्यांच्या जन्माला म्हणजे आता त्यांना भोगायला लागतं. थोडक्यात पुण्यकर्माचं चांगलं फळ, पापकर्माचं वाईट फळ. बरोबर. आणि पुढच्या जन्मामध्ये जर तुम्हाला हे असे शुभ आणि काय म्हणूया म्हणजे चांगली आणि वाईट, शुभ अशुभ फळं जर तुम्हाला भोगायची असतील तर आता या जन्मामध्ये तुम्ही पुण्य कर्म करा. जिथे जिथे तुम्हाला आता हे आपण सूत्र शिकतो आहोत हे लिहिण्यासाठी किंवा ऐकून विसरून जाण्यासाठी नाही. बरोबर. याचा मतितार्थ आपण लक्षात घेऊन आपल्या आयुष्यामध्ये आपण आणायचा आहे. आपल्या हातून जर वाईट कृती घडणार असेल तर 10 वेळा आपल्या बुद्धीला आपण सांगायचं आहे. आपण त्याला, आपलं मन आपल्याला बरोबर सांगत असतं की हे तू चांगलं करत नाहीयेस, तर त्या मनाचं ऐकायचं आहे. बरोबर. आता पुढचं याच्यामध्ये काही फार एवढं काही सांगण्यासारखं नाहीये. आपण पुढचं श्लोक बघणार आहोत. परिणाम. आता मी दुसरा परिणाम री पहिला आहे. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वं विवेकिनः. परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वं विवेकिनः. आता खालच्या लाईन मध्ये फोड करून वाचते. परिणाम ताप, अरे चिंता कुठून आलं? परिणाम ताप संस्कार दुःखैहि गुणवृत्ती विरोधात च दुःखम एव सर्वं विवेकिनः. परिणाम, मी मुद्दामून फोड करून का वाचते आहे कारण त्याचं तुम्हाला पुढे उत्तर लिहिताना लक्षात राहणार आहे. जसं आपण जाती आयुर्भोग, जाती आयुभोग 3 प्रकारचे विपाक फळ देतात. बरोबर. मग ते तुम्हाला लिहायला सोपं जाणार. तसंच याच्यामध्ये आहे. परिणाम ताप आणि संस्कार दुःखैहि गुणवृत्ती विरोधात च दुःखम एव सर्वं विवेकिनः. परिणाम म्हणजे बदल, ताप म्हणजे चिंता किंवा आणि संस्कार म्हणजे सवयी, दुःख ही गुणवृत्ती विरोधात च म्हणजे आणि, दुःखम एव म्हणजे च, हे उलट काय दिलेलं आहे. विवेकिनः म्हणजे विवेकी माणसाच्या. अर्थ वाचते. जीवनात सतत होणारा बदल, सतत जाणवणारी चिंता आणि आपल्याला जडलेल्या भल्या बुऱ्या सवयी यातून निर्माण होणारे दुःख आणि सत्व रज तम या त्रिगुणांच्या आणि प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृती या 5 चित्तवृत्तींच्या अंगभूत विरोधातून निर्माण होणारे सर्व काही अंततः दुःखच आहे, हे विवेकी माणसाच्या लक्षात येते. एवढं वाचून आपल्याला हा पुन्हा श्लोक सूत्र वाचावं असं वाटणार नाही, पण हे सोपं आहे. तुम्हाला दुःख भोगायला लागतात. कोणत्या प्रकारची दुःख? 3 प्रकारची दुःख. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख. बरोबर. आणि मग काय? त्यांनी ते गुणवृत्ती, गुण आणि वृत्ती, ते गुण कुठले आहेत? सत्व रज तम, हे 3 गुण तुम्हाला माहिती आहेत. बरोबर.
हे 3 गुण आणि वृत्ती कुठल्या आहेत 5 सांगा बरं. वृत्ती कुठल्या आहेत? प्रमाण प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय. स्मृती. स्मृतयः आपण म्हणायचं नाही. मराठीत तुम्ही म्हणता त्यावेळेला स्मृतीच म्हणायचं. ते श्लोकामध्ये संस्कृतचं येताना त्याचं स्मृतयः झालेलं आहे. तर तुम्ही स्मृतीच म्हणायचं बरोबर. प्रमाण विपर म्हणजे ह्याच्यामुळे जे काही दुःख सगळ्यात याचा श्लोकाचा सर्वात सोपा अर्थ काय माहितीये? सगळं काही दुःखमय आहे. बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ना ते सगळं दुःखमय. विवेकी माणसाला कळतं की सगळं काही दुःख आहे. हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. सगळं काही शेवटी तुम्हाला काय होतं की तुम्हाला ते दुःखच देतं. आता आपण एखाद्या सुखाचे भोग भोगत असतो तर त्यावेळेला समजा एखादी चांगली गोष्ट आपल्याला घडवून आणायची तर आपल्याला काय वाटतं ही होईल की नाही. मग त्याच्यामध्ये जर समजा विघ्न आलं तर काय होईल. म्हणजे ह्या विचारांनी तुम्हाला छातीत दडदडायला लागतं किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे होईल की नाही होईल की नाही. म्हणजे त्या खरोखर त्या कृतीतून तुम्हाला सुख मिळतं का? नाही. त्या क्षणी तुम्हाला ते दुःखच मिळत असतं. बरोबर. म्हणजे काय होतं की सुखाचे कुठलंही गोष्ट तुम्हाला आपण राग हा क्लेश बघितला. राग म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची आवड किंवा आसक्ती. आपण तेव्हाही बघितलं की सुखाचे जर त्या संस्कार झाले, त्या क्लेशापासून संस्कार निर्माण झाले, आसक्ती निर्माण झाली, तर शेवटी तुम्हाला त्या क्लेशापासून तुम्हाला काय होतं? तुम्हाला दुःखच निर्माण होतं. बरोबर. आणि आपण जर विचार केला की आपण त्यांनी गुणवृत्ती म्हटलेलं आहे. गुण आणि वृत्ती सत्व रज तम हे जे काही गुण जे आहे तर त्यांच्यापासून पण आपण बघितलं की ते सगळे सत्व रज तम हे पण परस्पर विरोधी असतात आणि त्यांच्यापासून पण आपल्याला दुःख निर्माण होतं. आणि म्हणूनच विवेकी जो पुरुष असतो की ज्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत असते तर त्याला काय हवं असतं. त्याला तो हे क्लेश वगैरे त्याला वाटतं हे नकोच आहे. मला मोक्ष मिळाला पाहिजे. मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून त्याला हे सगळं दुःखमय वाटतं असं त्यांनी इथे म्हटलेलं. एवढं लक्षात आलंय का? यांनी तिथे परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोधजन्य दुःख असे त्यांनी हे दुःखाचे 4 प्रकारच्या भावना तिथे निर्माण होतात सांगितलेले. आता परिणाम दुःख आपण मगाशी बघितलं की एखादं गोष्ट आपण ज्या वेळेला करतो आपण सुख कशाने उपभोगतो. आपण इंद्रियांच्या मार्फत सुख उपभोगतो बरोबर आहे. 5-10 मिनिटं जास्त झाली तर चालणार आहे का? एकच सूत्र हे सूत्र आणि पुढचं सूत्र बाकी आहे फक्त. चालणार आहे का 5-1 मिनिटं जास्त झाली तर? नाहीतर मग आपण एंड करूया. हे एक सूत्र करून. माझा आवाज येतोय का? हा येतोय मॅडम. मला वाटलं बालाजी सरांना विचारताय. नाही मला कोणीच उत्तर देत नाहीये की चालणार आहे का की हो चालेल चालेल. चालेल ना. हा परिणाम दुःख म्हणजे काय की आपण आपल्याला कुठली जी काही सुख आपण उपभोगत असतो तर आपण ती इंद्रियांच्या मार्फत उपभोगत असतो आणि आपण असं म्हणतो की विषयांशी त्या इंद्रियांचा संयोग झाला की आपल्याला सुख मिळतं. बरोबर. आपल्याला डोळ्यांमार्फत आपल्या इंद्रियांमार्फत आपण बाहेरच्या काही गोष्टी म्हणजे ज्याला विषय म्हणूया तर त्या आपण बघतो आणि आपल्याला आवडीच्या गोष्टी आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपल्याला सुख आपल्याला म्हणजे मिळतं. कानाने सुद्धा सेम प्रत्येक इंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय म्हणा कर्मेंद्रिय म्हणा या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये पण असंच होतं. आणि जर आपल्याला ती सुख नाही मिळाली किंवा त्या इंद्रियांमार्फत त्या विषयाचं सुखाने आपल्याला जर काहीतरी वाईट दुःख झालं असेल तर आपल्याला असं वाटतं की ते नकोच. म्हणजे द्वेष भावना आपण जे पंचक्लेशातली द्वेष भावना म्हटले ना नावड त्या सुखाविषयीची आपल्याला नावड निर्माण होते. म्हणजे काय त्या राग आणि द्वेष म्हणजे पतंजलींनी म्हटलेले जे रागद्वेष आहे सुखाविषयीची आसक्ती किंवा नावड तर त्याचं परिणिती म्हणजे त्याचं अंतिम काय होतं तर तुम्हाला दुःखच मिळतं. आणि समजा आपण म्हटलं मला आता सुख मिळालं तरी ते तुम्हाला क्षणिक असतं आणि मग त्या सुखापासून पुन्हा मला हे हवं पुन्हा मला हे हवं आणि मग नाही मिळालं की तुम्हाला दुःख होतं.
म्हणजे राग आणि द्वेष याची परिणिती काय होते? तुमची दुःखामध्ये होते. हे झालं काय? परिणाम दुःख. आणि आता ताप दुःख म्हणजे काय? तर आपण ऐहिक सुख जी काही आपण म्हणू की ती सुख आपल्याला आपण थोडक्यामध्ये जर आपण म्हणलं आपल्याला लग्न किंवा आपल्याला आपले मुलं बाळ आपल्याला चांगले आपले नातेवाईक आहे, चांगले मित्रमंडळी आहे, मग आपल्याला आपलं घरदार वगैरे चांगलं आहे, नोकर चाकर आहे, आपला उद्योग म्हणजे आपण काय म्हणूया आपण पैसे कमवण्याची जी काही आपली साधनं चांगल्या प्रकारे आपला उद्योगधंदा आहे, नोकरी बिकरी चांगली आहे, त्याच्यातून आपल्याला पैसा मिळतोय आणि मग ही सगळी आपण जे करतोय ना, तर याच्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, बरोबर? म्हणजे हे सगळं छान-छान आहे आणि ते छान-छान मिळण्यासाठी आपण खूप सारे कष्ट करत असतो. आणि आता समजा माझ्याकडे खूप सारे मला पैसे आले. समजा मी एखादी जागा विकली आणि मला त्याच्यातून भरपूर काही लाख रुपये मिळाले. आता ते भरपूर लाख रुपये जरी मिळाले, तरी ते मिळालेल्या धनाचं रक्षण करण्याचं म्हणजे अरे, आता मी ते कुठे गुंतवू? घरात ठेवू का नको? कॅश मनी आहे. मग आता हे चोरीला गेले तर मग घरामध्ये कोणीतरी पाहिजे. म्हणजे किती गोष्टी त्या मागे असतात आणि त्याच्या मागे विचार करायला लागतो. किती कष्ट त्याच्या मागे होतात किंवा हे आहेत, मग हे चोरीला गेलं, माझं धन नष्ट झालं तर माझ्याकडे खूप दागिदागिने आहेत. ते जर माझे नष्ट झाले तर म्हणजे ह्या सगळ्या विचारातून आपल्याला दुःख निर्माण होतं. त्याचं संरक्षण करण्यासाठी सतत आपण विचार करायला लागतो. तर हे जे किंवा एखादी आपण जर हे आपण ऐहिक सुखांबद्दल म्हटलं, आपण जर व्यक्तीबाबत म्हटलं, समजा आपल्या जवळच्या काही व्यक्ती आहेत, अगदी जवळच्या, तर आपण जर म्हटलं की ती व्यक्ती आजारी पडली किंवा एखादी मृत्युमुखी पडली, आता कोरोना येऊन गेला, तर केवढं आपण त्याचा धसका आपण घेतलेला होता. म्हणजे असं म्हणजे ह्या दृष्टीने आपण विचार केला तरी सुद्धा आपण वरवर पाहताना ही जी सगळी सुख वाटतात ना आपल्याला, तर ती अंतिमतः तुम्हाला दुःख देणारीच ठरतात. म्हणजे धन आता आहे तर मला सुख आहे, पण ती जाईल याची भीती मला आहे किंवा ते गेलंच तरी सुद्धा मला त्याच्यातून दुःख आहे. बरोबर? माझी माणसं माझ्या जवळ आहेत, त्यांच्यापासून मला सुख मिळतंय, पण ती मृत्युमुखीच पडली तर मला त्याच्यापासून दुःख आहे. तर हे झालं ताप दुःख. आणि संस्कार दुःख म्हणजे काय? तर आपण म्हटलं की आपल्या जीवनामध्ये सतत आपल्याला सुख मिळाली पाहिजेत. आपल्याला दुःख अगदी कोणाच्याही नशिबात दुःख येऊ नये, असा प्रत्येक माणसाचा आपल्याला प्रयत्न असतो आणि त्या दृष्टीनेच आपण म्हणूया की आपण प्रयत्न करत असतो, बरोबर? आणि आपण जी काही कर्म करत असतो, छोटी-मोठी जी काही कर्म करत असतो, आपण आता मगाशी कर्माशय बघताना बघितलं की त्याचा प्रत्येक कर्माचा तुमच्या चित्तावरती संस्कार घडत असतो. बरोबर? आणि आता हे तुम्ही जे काही चांगलं कर्म करता, त्याचा चांगला संस्कार होतो. त्याची फळं तुम्हाला चांगले मिळतात. जी काही तुम्ही पापकर्म किंवा अपुण्य किंवा वाईट कर्म करता, त्याचं तुम्हाला काय होतं? अशुभ म्हणजे ते काही कर्म आहे, त्याची तुम्हाला अशुभ कर्म त्याचे अशुभ संस्कार होतात आणि त्याची फळं सुद्धा तुम्हाला अशुभ किंवा वाईट फळं होतात. म्हणजे काय, की थोडक्यात कर्माशय जो आहे, तो तुमच्या म्हणजे त्या कर्माशयामुळे काय होतं, की तुम्हाला पुन्हा-पुन्हा जन्म घ्यायला लागतो. बरोबर? तुमचा जो कर्माशय ती पोटली तुमची रिकामी व्हायला पाहिजे. तर तुम्हाला जन्म येणार नाहीये आणि तर तुम्हाला सुख-दुःख रूपी म्हणजे सुख-दुःख भोगायला लागणार नाहीये. तर हे जे तुमच्या सुख-दुःखाच्या भोगाचे जे काही संस्कार ते सारखे चित्तावरती होत राहतात, त्याच्यामुळेच तुम्हाला जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत राहतो. तर हे जे त्या भोगांचे जे काही संस्कार आहेत ना, तर त्यालाच काय म्हटलेलं आहे? संस्कार दुःख असं म्हटलेलं आहे. आपण 3 गोष्टी बघितल्या. परिणाम दुःख बघितलं, ताप दुःख बघितलं, संस्कार दुःख बघितलं. आता गुणवृत्तीसाठी आपण मगाशी बघितलं 3 सत्व, रज, तम 3 गुण असतात. बरोबर? आता सत्व 3 गुणांचं प्रमाण एकसारखं कधी असत नाही. ते कमी जास्त असतं. बरोबर? आणि आता आपण योग साधना करतो. योग साधना केल्यावरती कोणता गुण वाढीला लागतो सांगा बरं? योग साधना तुम्ही गुण. जर करता, सत्वगुण वाढीला लागतो. सत्वगुण वाढीला लागल्यावरती तुमच्या मनामध्ये काही बदल घडून येतात की नाही? की मी ध्यानधारणा करावी किंवा अ, आपण वेदांताचा अभ्यास तुम्ही केला का? वेदांताचा अभ्यास थोडंफार माहिती आहे तुम्हाला? किंवा थोडंसं, हां, थोडं. बरं. म्हणजे काय त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की शम, दम, उपरती, तितिक्षा म्हणजे आपण इंद्रियांचं म्हणजे आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण आणण्याची भावना आपल्याला होते.
आपण एखादी वाईट गोष्ट करू नये ह्या गोष्टी मनामध्ये निर्माण होतात. म्हणजे सत्वगुण तुमचा वाढीला लागला की ह्या ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आपोआप निर्माण होतात. म्हणजे जर आपण एखाद्याला म्हटलं की तू कांदा लसूण खायचा नाही, तर तो नाही ऐकणार नाही तुमचं, बरोबर. पण तुम्ही या मार्गामध्ये चालायला लागलात की आपोआप तुम्हाला त्या किंवा एखाद्या मांसाहार करत असेल, म्हणजे ठीक आहे की त्या घरांमध्ये पूर्वापार करत असतील, तर त्याला आपण जर म्हटलं नको करू तर तो ऐकणार नाही. पण तो जर या मार्गामध्ये आला तर आपोआप त्याच्या मनामध्ये बदल घडून येतात आणि त्याला मांसाहार न करण्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. बरोबर. म्हणजे सत्वगुण त्याच्यात वाढीला लागलेला असतो. आणि तर जर रजगुण वाढीला लागला असेल तर काय होतं, तर ही जी ओढ आपण सत्वगुणांची जे काही चांगले चांगले गुण आपण जे म्हटले, तर ती ओढ आहे ना ती कमी व्हायला लागते. म्हणजे सत्वगुणाचा इफेक्ट आहे ना तो थोडासा कमी सबसाइड होतो. आणि रजोगुण वाढलाय ना, मग रजोगुण वाढल्यामुळे काय होतं, काम क्रोध म्हणजे इतर षडरिपू आहेत ना ते थोडे थोडे एंट्री मारायला लागतात. म्हणजे असं काही नाही सत्वगुण वाल्यांकडे नसतात, पण कसं आहे चांगल्या संस्कारांनी त्यांना शमन म्हणजे त्यांचं दाबून ते जे कमी केलेले असतात. पण रजोगुणामुळे काय होतं ते वाढायला लागतात. आणि तमोगुण तर आपल्याला तर माहितीच आहे की तमोगुण जर वाढला, तामसी गुण जे जे कुठले आहेत ना, की आळस आहे, जडपणा आहे, निद्रा आहे, या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या चित्तामध्ये त्या वाढायला लागतात. आणि अशा रीतीने काय होतं की हे 3 गुण आहेत ना, तर एकमेकांच्या आणि या वृत्तींचा पण निरोध व्हायला लागतो आणि माणसाला हे सगळं अनुभवायला लागतं. तर त्याला त्यांनी गुणवृत्ती निरोध म्हटलंय. आपण विरोध म्हटलेले. आपण बघा सात्विक अन्न खाल्लं तर आपल्यामधला सात्विक गुण वाढीला लागतो. राजसिक अन्न खाल्लं म्हणजे आपण मिठाईचं जेवण किंवा लग्नाचं जेवण असतं त्या टाईप सगळं खाल्लं तर आपल्यामध्ये राजसिक यथा अन्नम तथा मन आपण म्हटलेलं आहे. तामसिक शिळं गीतेमध्ये तर म्हणलेलं 1 प्रहर 3 तास शिळं अन्न किंवा ते आधी जेवढं शिजवलेलं किंवा उष्ट किंवा खराब झालेलं अन्न खाल्लं तर तुम्हाला ते तसे तामसिक गुण तुमच्यामध्ये तशा वृत्ती तुमच्या निर्माण होतात, तसे विचार तुमच्यामध्ये निर्माण होतात. बरोबर. आणि ह्या सगळ्यांचं मूळ जे काय आहे तर ते काय आहे सांगा बरं. हे सगळं जे काही आपण आता जे काही ऐकलं इतका वेळ त्याचं मूळ काय आहे सांगा बरं सगळ्याचं मूळ. अज्ञानच असेल. बरोबर. अविद्या. अविद्या 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 हे मूळ आहे. अविद्या आणि हा. जर या अविद्येचा जर तुमचा नाश झाला तर तुमचं म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला तर काय होतं म्हणजे अविद्या दूर झाली तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. आणि अविद्या दूर झाली तर तुमची दुःख दूर होतील. बरोबर. आणि म्हणजे ह्या सगळ्यांवरती उपाय लाख दुखू की एक दवा म्हणजे काय की असंप्रज्ञात समाधीमध्ये तुम्हाला जो काही आत्मसाक्षात्कार होतो तोच मोक्षाचा उपाय आहे. आणि त्याच्या पुढचं सूत्र फक्त ते अगदी सोपं आहे. हेयम दुःखम म्हणजे मग म्हणून काय करायचं की हेयम दुःखम अनागतम. अनागतम म्हणजे काय की जे अजून आलेलं नाही आहे. जे दुःख आलेलं नाहीये म्हणजे काय भविष्यात येणारं दुःख. आलं नाहीये म्हणजे काय ते येणार आहे पण अजून बाहेर आहे, दाराच्या बाहेर आहे. बरोबर. आपण काही दुःख भोगत असतो आता वर्तमानात आणि काही दुःख भोगणार असतो भविष्यात. आपली आधीची भूतकाळातली भविष्य सॉरी दुःख आपण भोगून झालेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याचं काही कारणच नाही. पण आता जी दुःख भोगतो आहोत तर ती तुम्ही भोगता आहात मग त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलणार. पण जी भविष्यात येणारी दुःख आहेत तर त्याचाच तुम्ही येऊ नये म्हणजे त्यांनाच टाळायला पाहिजे. हेयम दुःख अनागतम म्हणजे भविष्यात जे दुःख उत्पन्न झालेलं नाहीये ते तुम्ही टाळलं पाहिजे. तर कसं टाळलं पाहिजे तर आपण बघितलं की प्रत्येक दुःख हे त्या कर्मसंस्कारातून त्या कर्माशयामध्ये जे काही संस्कार आपण त्या पोटलीत जमा केलेले आहेत त्याच्यातून आपल्याला त्याची फळं म्हणून सुख दुःख मिळत असतं की नाही. तर हे जे संस्कार आहेत ना तर ते बीजरूपामध्ये ते बीजरूपात ते कारण त्याचं व्हायच्या आधी तिथेच त्यांना जाळायचे आणि तिथेच त्यांचं नष्ट करून आपण म्हणजे ते आपण जे पुढची जी काही दुःख आहे तर ती भोगण्याची आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी ध्यान हा एक उपाय आहे. तिथे ध्यानाने ही बीज सुद्धा तुम्ही टाळू शकता. म्हणजे ज्या कर्माशयाच्या पोटलीमध्ये
तुम्ही आतापर्यंत या जन्मात मागच्या जन्मांमध्ये केलेल्या कर्मांचे संस्कार आहेत, तर ते संस्कार बीजरूपामध्ये असतात. त्याचा परिणाम म्हणूनच तुम्ही आत्ताच्या जन्मामध्ये त्याची चांगली किंवा वाईट फळं भोगत असतात. मग ती चांगली किंवा वाईट फळं भोगायला लागू नये म्हणून काय करायचं, या पोटलीमध्ये जे ते बीजरूपात असलेले संस्कार आहेत ना, त्यांचा नाश आपण करायचा आहे. कारण ते त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दुःख येणार आहेत आपल्या वाट्याला. तर ती येऊ नये म्हणून ध्यानाने त्यांचा नाश करायचा आहे. समाधी आपण म्हणजे ध्यानधारणा करायची आहे आणि त्यांचा नाश करायचा आहे. हे इथे आपलं कर्माशयाचा हा मधला भाग आपल्याला संपलेला आहे. हे इथपर्यंत आता समजलेलं आहे सगळ्यांना? हो. थोडं नंतरचं थोडं फास्ट